नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये पूर्णाजी बेशुद्ध पडलेले आहेत. अर्जुन अचानक त्यांना येतो आणि तो शॉक होतो. तो अश्विनलाही आवाज देतो. घरातील प्रत्येकालाच आवाज देऊन तो बोलवतो. सगळ्यांना मोठं टेन्शन येतं कारण पूर्णाजीची हालचाल पूर्णपणे बंद असते. सायली तर रडायला लागते आणि पटकन पूर्णाजीचे पाय चोळायला घेते. तरीसुद्धा पूर्णाजी थोडंही मुवमेंट करत नसतात. त्यामुळे खूप टेन्शन आलेलं असतं घरच्यांना. तर आता अश्विन त्यांना तपासतो आणि सांगतो की आई, मला असं वाटतं की पूर्णाजीला कोणीतरी गुंगीचं औषध पाजलं होतं. ते बेशुद्ध पडलेले आहेत. आता ही गोष्ट जेव्हा सायलीला समजते, सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलत असतात. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी बेशुद्ध कशा काय पडल्या? सायली म्हणते, अहो त्या महिनावर त्याने सदाशिवने फक्त चोरी नाही केली, तर त्यांनीच पूर्णाजीला गुंगीचं औषध दिलं होतं. कारण आपलं सगळं सोनं हे जास्त सोनं पूर्णाजीच्या रूममध्ये होतं आणि त्यांना तिथेच डल्ला मारायचा होता. समजतंय का तुम्हाला? मला तर असं वाटतं की बाबा मागे 4 दिवस गायब होते ना, तेव्हा तो सदाशिव त्यांच्या मुलींकडे गेलाच नव्हता. अर्जुन म्हणतो, बरोबर सायली, कारण तो होता पोलीस स्टेशनला. सायली म्हणते, कसं काय? अर्जुन म्हणतो, कारण त्याने चोरी केली होती आणि चोरीच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली होती. आता हे ऐकून सायलीला मोठा धक्काच बसतो. सायली म्हणते की तुम्ही माझे आईबाबा समजून कोणाला घरात घेऊन आला होतात? आता सायलीला तिचे आईबाबा कोण आहेत हे अजूनही कळालेलं नाहीये, पण खऱ्या आईबाबांचा शोध लवकरच पूर्ण होणार आहे. पाहायला विसरू नका ठरले तर मग.